तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। तर फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे जा। भया आज जायचं आपल्याला मनीष मार्केटला। तर बघा निघालो, आज इथूनच ब्लॉग चालू केला, कालेरून भरलेली गाडी। चला म्हणलं निघावं, तर पाऊस चालू झाला भाऊ आपलं कॅडबरीच्या ब्रिजवर। मस्त वातावरण झालेलं, एकदम आभाळ आलेलं, ऊन मरणाचं मारत होतं। बरं झालं म्हणलं पाऊस आला। तेवढ्यात आलो का कोपरीचा ब्रिज क्रॉस केला, तर तेवढ्यात दोस्ताचा फोन आला। म्हणणं आमचा दोस्त होता, महेश भैया होता, अभिषेक भैया होता, नंतर नानी कालवा होता। तेवढ्यात आमच्या आकाश भैयानं पार त्या कालवाची का वाट लावलंय, तोंड लय बारीक केलं माहिती। कालवा बघा बघायचं तोंड बघा, आता कुठे गेलं कालवा, हा येऊ का कालवा, येऊ का उगा शिव्या गाळ्या चालू होत्या। त्याच्यात आमचं काय तर मधीच उग काय तर चढवी करायचं। आलो मुलून टोल नाक्याला, म्हणलं ह्याला आज पैसे द्यावं लागेल या 7:30 कॅश। म्हणलो ये क्या हो गया, आपोआपच व्हॅलिड झालं तो फास्टॅग। जाऊ द्या म्हणलं, आपलं बाका काम झालं। परवा दिवशी 200चं केलं, तर पार आज लवकर मला झालंय काम। निघाव म्हणलो, तर एवढा पुढं आलो, तर मुलुंड टोल नाका क्रॉस केल्यावर पवईच्या रोडला जरा सुद्धा पाऊस नाही, इकडं सगळं कोरड आहे। पुन्हा आलो, चला आता म्हणलं जावं आता आपल्या पार्टीकडे डायरेक्ट आलो। नाही तर हे ना आज आपल्याला 1 घंटा 2 घंटा तिथंच थांबवलं असतं साईडला, आणि संध्याकाळी गाडी घेतला असतं। आज दिवाळी आहे म्हणलं, तेव्हा रे जल्दी से गाडी खाली करू। का हेच मेन सिग्नल आहे, सगळे ह्या सिग्नल पासूनच आपल्या पार्ट्या चालू होत्या। लेफ्टला गेलं सुतळे, राईटला गेलं सर्वर। जाऊ द्या म्हणलं, आलो भेंडी बाजारच्या रोडला, तर इथं लागलं जाम। आता ही जाम आहे मरणाचा, पुरा भेंडी बाजार कधी बी जामच राहते। आज मार्केट कुठं कुठं जाम आणि कुठं कुठं रिकाम होतं। या बसचा काय पडिकच आहे बाबा, कधी बी इथंच पडून राहते। आलो तर एवढा भेंडी बाजार क्रॉस करून ही बधीर बघा कसं मध्ये हातगाडी घेऊन चाललाय, गाडीला हॉर्न मारायला जागा देणार झाले। म्हणलं ह्याला एकदम कट मारून निघालो बघा पुढं। तुम्हाला मार्केट दाखवा म्हणलं, तेवढ्या टाटा घुसलं। मार्केट बघा, हे सगळे इथून लेडीजचं सामान भेटते भाऊ, लेडीजच्या पारख्या सल्लावापासून तर पूर्ण नाकाच्या नागपालीस पर्यंत इकडं टू जेड सामान भेटते। मार्केट दाखवतात तेव्हा ही चिच्च्या कसं पळाल्या मध्ये। आगाव आहेत लोक इथले, लईच्या आयला काय बोलावं, मध्ये घुसाघुसी लई राहते। बघा हे मार्केट भाऊ, बांगड्या बिंगड्याचं 1 नंबर मार्केट आहे इकडं। खरेदीला फक्त संघ कोंदिरावणे भाऊ, लय बेकार, आपण भिकायला लागणार, बाहेरला घेतात काही कमी लागणार नाही। जाऊ द्या म्हणलो, आलो आपलं मार्केट तुम्ही बघितलो का, तिथं 1 नंबर मार्केट आहे। पुढं लागलं जाम, हे आम्हाला लई दिवस झाला हे माल अजून इथंच घेऊन ठेवलाय। यांना तवा म्हणलं तो कवा, तेव्हा मागच्या 26 जानेवारीला अजून माल पोचवाय नाही। आलो, जाऊ द्या म्हणलं, आता आम्हाला पुन्हा बोलू, आपण पगार बिगार कापा येईन, दिवाळी बोनसच कापतो मामाचा। बघा आता लागलो आपल्या मार्केटच्या रोडला, गुलशन हॉटेलचा रोड तर पूर्ण मोकळा भेटला, नाही तर जामच राहते। जसं मोकळा भेटलं म्हणलं, आपेशी जाम लागलं तेव्हा गुलशन हॉटेल। ही लेपलाच गुलशन हॉटेल, हे फेमस आहे मार्केटमध्ये। हरपलो तर कधी बी सांगायचं आणि इथे येऊन थांबायचं भाऊ। मार्केटमध्ये गाडी घालावं म्हणलं, 4-7 वाल्याच्या माग गप गाडी घेऊन म्हणलं, दलिंदर बघा हात गाडीचं मध्येच येऊन थांबलं, लय राग आला। काढ म्हणलं तर आता टाइमपास करत बसते बघा तुम्ही, त्याच्या ना लई येडे चाळे यांचे, तर असा राग येते, दिमाग खराब होते। पुन्हा ह्याला लास्टला शिव्या देऊन, आता तुमच्या समोर देत नाही वगैरे, मागल्या माग बोलावं लागते। हा शिव्या दिलो याला, म्हणलं जरा निकालवरना गाडी घिसके चला जायगा, तरी म्हणला काढणार नाही म्हणला। आखिर शेवट पर्याय नाही म्हणलो, याला घेतलोच गाड्यात, घाटलो, घासून काढलो, जेवढी थप्पी मारला का ती वरली सगळी थप्पी पाडलो। इथं एक माणूस आपल्याला काय बोलू शकत नाही, ह्यांना जर काय वाकड्यात बोलू राहिलं तर घालू दे काशी म्हणलं। लावलो कॅमेरा, त्यानं गाडी जोपर्यंत बांधला तर वरी लावून जरा सेटल केलो। आज मार्केट थोडं जामच होतं, पण जसं रात्री राहते त्याच्यापेक्षा वंगळं नाही, थोडी जागा होती कट्टोकट गाडी निघायसारखी। तरी या कट्टोकट मध्ये भाऊ गाडी आपण लय खतरनाक काढलो बरं का। तुम्ही पुढे माल बघ नका यार, तुम्ही सामान बघता ना, म्हणून माझा व्लॉग आहे का तुम्ही लय आगाव पण करता बाबा। तिकडे बघत जाऊ नका यार, तुम्ही मला बघत जाऊ, मी किती भारी गाडी चालता यार। असं करायला लागले यार, उद्यापासून मी ब्लॉग बिग टाकणार नाही बरं का, नाही तर मी माझ्या तोंडात इथून तिथपर्यंत समोर बघला तर मार्केटमध्ये नुसता माल बघायचं राहते। बघा मी गाडी किती भारी चालू लावला, आता बघा इथून किती रपसप मध्ये गाडी जाता। तुम्हाला काय आहे का नाही काम धंदा काय माहिती, बघा किती हाड घेऊन चालला बघा। हा एकदम सन पिरी निघून जातो आपण, गाडी एकदम कडक चालवतो ना। बघा का इथं हे बघा, ह्याला हरण दिला तर ह्याला फोनवर आपण ऐकत नाही, आपण काटता मारून मन गाडी काढतो। लय आगाव धंदे आपल्यात बी, कमी काय आगाव धंदे नाही तर जाऊ द्या म्हणलो। आलो पुढे ह्याच्यापेक्षा दलिंदर होतं रोड बाबा, का सांगावं म्हणलं, तरी बी बघा एकदम मस्त फास्ट एकदम आलो बघा। काय नाही, आज लोड सगळा महाग होता, स्टीरिंगवर जरा हलका लोड होता म्हणून नाही का स्टीरिंग बी बरबरा कटलालती आणि पिकअप बी धरलालती गाडीत। म्हणजे माल आलाय लोड, पण लोड सगळा मागच्या टायरावर बसला होता, म्हणून एकदम रपसप मध्ये घेऊन आलो गाडी मी। आज खतरनाक वाटला, आज फिलिंग येऊ लागली गाडी चालल्यासारखी।
आलो बघा इथं का कटाकटना गाडी काढावं लागतंय भाऊ. मार्केटमध्ये खायचं म्हणलं का खेळायचं काम नाही राजानो. लोकाला लई ड्रायव्हिंग लवर वाटतात का, त्यांना या मार्केटमध्ये उभे एकट्याला गाडी काढायला लावायचं का असं. माझ्यासोबत बघा स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत कोणतर माणूस होता का गाडी काढायला, स्वतः आलो एकटा, असं यावं लागतंय. आणि ह्याच्यापेक्षा वंगळ रात्री 3 माणसं बी पाठवलं तरी बी कमी आहेत भाऊ. नुसतं बाईक काढण्यात बेजार होतात माणसं. हे समोर जे दिसलं का हेच हमाल लोक येतात मला गेटला घ्यायला संध्याकाळी. माझ्या जागी 4-7 लावलं तर बघा 4-7 बी काढायला लावलं तर 4-7च्या जागेवर आपल्याला गाडी लावायचं आहे. इथं गाडी दाबून लावून घ्यावं लागते, नाही तर दुसऱ्या गाड्याला जागा भेटणार झालं तर आपल्या साईडलाच बिजलाच फुडून जाईल. माझं वरल्या कोपऱ्यातलं साईडलाच ते इथंच फुटलं तर ह्याच जागेवर. गाडी थोडी हलकी बाहेर होती आणि ट्रक आलेली, ट्रकनं जरा कोपरा लागला म्हणून आपलं साईडलाच फुटलं तर बघा ह्याच जागेवर. पब्लिक थांबत नाही भाऊ. आपल्याला मुंबईमध्ये स्वतःची जागा आपल्याला स्वतःला हुडकून जावं लागतंय बघा. असं कोणाला थांबायचं नाही, काही नाही. आता बघा कसं एक झटक्यात गाडी लावतो आम्ही, मला 10 वेळा लोकांसारखं मागं पुढं करू वाटतं नाही, तरी बघा बघा मस्त लावतो गाडी. गाडी लावण्यात आपल्याला एक्सपिरियन्स झाला इथं भाऊ, 1 नंबर झाला एक्सपिरियन्स एकदम. असं झटक्यात आपल्याला असं कुठल्या बी कोपऱ्यात लावता येते. हा याच जागेच्या स्टेअरिंगवर लोड राहिला असता का एक झटक्यात लावू शकलो नसतो. जरा स्टेअरिंगवर लोड पडताय म्हणून गाडी जरा मागं पुढे घ्यावंच लागते. हा थोडं तर घ्यावं लागतंय जरा गाडी मागं पुढे. एक झटक्यात तुम्ही बी लावू शकत नाही इथं मार्केटमध्ये. जरा महाग साईड सांगणारे बी चांगले राहावं लागतंय, नाही तर मी तवाच लावला असतो एक झटक्यात. झाली बघा गाडी बिडी लावून. चला आता बघा हे आलं नमुना. म्हणते पिच्छे खोल दिवाळी मिलेगा की म्हणलं याला, तर म्हणते मिलेगा आज 5-5 हजार रुपये सबको मिलेगा म्हणला. ठीक ला बाबा ला. क्या लाऊं? तूने बोला ना 5 करोड़ देगा. ठीक आहे म्हणलो, मग खोललो. मग पाळका बिळका खोलायला लागलो. त्याला खोलून देतो यांना. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. नमस्कार, बाय बाय, टाटा, गुड बाय.